हॅलो स्टुडंट्स, आपण डेरिव्हेटिव्हज ऑफ इन्व्हर्स फंक्शन्स हा पॉईंट बघतोय. तर इन्व्हर्स फंक्शन फाइंड करण्यासाठी आपण थेरम बघितला आहे. फॉर्म्युला काय आहे त्यामध्ये, तर dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx हा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याचा यूज करून एक्झाम्पल सॉल्व करायचे. तर बघा इथे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स हे दिलेलं फंक्शन आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्हज ऑफ द इन्व्हर्स फंक्शन्स ऑफ द फॉलोइंग. इन्व्हर्स फंक्शन फाइंड आउट करायचे आहे. फंक्शन काय दिले, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. मग y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स जे फंक्शन दिले ते घ्या, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, आता इथे बघा दोन फंक्शन आहेत. एक्स स्क्वेअर हे एक फंक्शन आहे आणि ई रेस टू एक्स हे एक फंक्शन आहे. याच्यामध्ये काय आहे तर प्रोडक्ट आहे, म्हणजे गुणाकार आहे. मग काय होईल बघा, एक्स स्क्वेअर आहे असंच आपला प्रोडक्ट रूल यूज करायचा आहे. प्रोडक्ट रूल काय आपला, तर एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, म्हणजे फर्स्ट आहे असंच येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, प्लस सेकंड आहे असंच येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, म्हणजे फर्स्ट आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्सच येणार आहे, प्लस ई रेस टू एक्स आहे असंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर टू एक्स, म्हणजे एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू टू एक्स येणार आहे. मग आता ह्या दोन्ही टर्ममध्ये बघा कॉमन कोणती टर्म आहे, तर एक्स इंटू ई रेस टू एक्स. एक्स इंटू ई रेस टू एक्स कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये काय राहील, एक्स आणि ई रेस टू एक्स कॉमन घेतले, ब्रॅकेटमध्ये काय राहील एक्स प्लस 2, म्हणजेच ही व्हॅल्यू आहे आपली dy बाय dxची. मग आता आपल्याला dx अपॉन dy फाइंड आउट करायचे. dx अपॉन dyची व्हॅल्यू काय येईल, 1 अपॉन dy बाय dx, म्हणजेच 1 अपॉन एक्स ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 2 हे झालं याचं ॲन्सर. ठीक आहे, बघा तसंच नेक्स्ट दिलं एक्झाम्पल, y इज इक्वल टू एक्स इंटू कॉस एक्स, एक्स कॉस एक्स. इथे पण बघा इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. y दिला आहे एक्स इंटू कॉस एक्स, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथे पण दोन फंक्शन आहेत, दोन फंक्शनमध्ये काय आहे तर प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट रूल यूज करा, बघा डिफरन्शिएट केलं तर dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ एक्स इंटू कॉस एक्स. मग प्रोडक्ट रूल काय येणार, फर्स्ट आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. मग एक्स आहे असाच डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1, म्हणजेच मायनस एक्स साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू 1 कॉस एक्स येणार आहे. मग इज इक्वल टू काय येणार आहे, पहिली पॉझिटिव्ह टर्म घ्या कॉस एक्स आणि मायनस एक्स साइन एक्स आहे असंच येणार आहे. ही व्हॅल्यू झाली dy बाय dxची. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dx अपॉन dy. dx अपॉन dyची व्हॅल्यू काय येईल, 1 अपॉन dy बाय dx, म्हणजेच 1 अपॉन कॉस एक्स मायनस एक्स साइन एक्स हे झालं dx अपॉन dy, डेरिव्हेटिव्हज ऑफ इन्व्हर्स फंक्शन. तसंच बघा नेक्स्ट दिले y इज इक्वल टू एक्स इंटू 7 रेस टू एक्स. दिलेलं फंक्शन घ्या, y इज इक्वल टू एक्स इंटू 7 रेस टू एक्स, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू काय येणार आहे, तर डी बाय dx ऑफ एक्स इंटू 7 रेस टू एक्स. आता इथे पण दोन फंक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट रूल यूज करायचा. प्रोडक्ट रूल काय आहे, फर्स्ट फंक्शन आहे असंच येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड आहे असंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, म्हणजेच काय येणार आहे एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 रेस टू एक्स काय येणार आहे 7 रेस टू एक्स इंटू लॉग 7 प्लस 7 रेस टू एक्स आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1. मग ह्या दोन्हीमधून कॉमन काय निघेल तर 7 रेस टू एक्स. 7 रेस टू एक्स कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील एक्स इंटू लॉग 7 प्लस 1. ही झाली व्हॅल्यू dy अपॉन dx. आता आपल्याला dx अपॉन dy फाइंड आउट करायचे. dx अपॉन dyची व्हॅल्यू काय येणार आहे तर 1 अपॉन dy बाय dx, म्हणजेच 1 अपॉन 7 रेस टू एक्स इंटू एक्स लॉग 7 प्लस 1. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. तसंच बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स अँड ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यू ॲट द पॉईंट्स इंडिकेटेड अगेन्स्ट देम. म्हणजे बघा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे इन्व्हर्स फंक्शनचं अँड ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यूज, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ज्या पॉईंट तुम्हाला दिला आहे, जो पॉईंट दिला असेल त्या पॉईंटला
त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय येते हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. म्हणजेच बघा एक एक्झाम्पल बघा, y इज इक्वल टू दिले x⁵ प्लस 2x³ प्लस 3x ॲट x इज इक्वल टू 1. ॲट x इज इक्वल टू 1 ह्या पॉईंटला काय व्हॅल्यू येते हे आपल्याला चेक करायचे. म्हणजेच बघा y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, dy/dx फाइंड करा. dy/dx इज इक्वल टू काय येईल, d/dx ऑफ x⁵ प्लस 2 बाहेर घ्या इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येणार आहे x³ प्लस 3 बाहेर घ्या डेरिव्हेटिव्ह ऑफ x. बघा डिफरन्शिएट करतो हे, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁵ प्लस 2 स्केलर आहे बाहेर घ्या, 2 इंटू काय येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ प्लस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. x⁵चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर 5x⁴ प्लस 2 आहे असाच डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ 3x² प्लस 3 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x1. म्हणजेच काय येणार आहे तर 5x⁴, 2 इंटू 3 6x² प्लस 3 इंटू 1 3. म्हणजेच हा झाला dy/dx. आता dx अपॉन dy फाइंड आउट करा. dx अपॉन dy म्हणजेच 1 अपॉन dy/dx म्हणजेच 1 अपॉन 5x⁴ प्लस 6x² प्लस 3. ही झाली आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन फाइंड आउट केलं dx अपॉन dy. आता पॉईंट कुठला दिला आहे बघा, ॲट x इज इक्वल टू 1. म्हणजेच dx अपॉन dy ॲट x इज इक्वल टू 1 ह्या पॉईंटला व्हॅल्यू किती येते बघायचं आहे. म्हणजेच जे आन्सर आले आपलं dx अपॉन dy त्या आन्सरमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 पुट करायची. काय होईल बघा, 1 अपॉन 5 इंटू 1⁴ प्लस 6 इंटू x² आहे म्हणजे 1² प्लस 3 आहे असं, म्हणजे 1 अपॉन 5 प्लस 6 प्लस 3, 5 प्लस 6 प्लस 3 14 येणार आहे. म्हणजे व्हॅल्यू किती आली आपली तर 1 अपॉन 40. बघा सेम सोडवायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन dy/dx फाइंड करायचा, नंतर dx अपॉन dy फाइंड आउट करायचं आणि त्यानंतर मग जो पॉईंट दिला आहे त्या पॉईंटला व्हॅल्यू किती येते बघायचे. म्हणजे जे फायनल आन्सर येतं त्या फायनल आन्सरमध्ये एक्सची व्हॅल्यू जी काही दिली असेल ती पुट करायची आणि आन्सर फाइंड आउट करायचे. तसंच बघा नेक्स्ट आहे, नेक्स्ट दिले बघा y इज इक्वल टू 3x² प्लस 2 इंटू लॉग ऑफ x³ ॲट x इज इक्वल टू 1 दिले. इथे पण y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, 3x² प्लस 2 लॉग x³. मग हेच फंक्शन कसं येईल बघा, 3x² आहे असंच प्लस इथे काय करायचं आहे तर लॉग x³ आहे, लॉग ऑफ m⁻n पॉवरचा रूल यूज करायचा आहे. लॉग m⁻n असेल तर कसं लिहितो आपण n इंटू लॉग m, म्हणजे तिथं काय होणार 2 आहे असाच. आणि लॉग x³ कसं लिहिता येईल 3 लॉग x, हा 3 आहे तो इकडे मल्टिप्लाय होणार आहे 3 इंटू लॉग x म्हणजेच 3x² प्लस 2 इंटू 3 6 लॉग x. म्हणजे आपलं y हे फंक्शन आलं 3x² प्लस 6 लॉग x. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, काय येईल dy/dx इज इक्वल टू 3 आहे असाच डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 6 आहे असाच डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x. म्हणजेच काय होईल बघा 3 आहे असाच डेरिव्हेटिव्ह ऑफ x² 2x प्लस 6 आहे असाच डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x. लॉग xचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन x, म्हणजेच काय येणार 6x प्लस 6 इंटू 1 अपॉन x म्हणजे 6 अपॉन x. आता इथे डिनॉमिनेटर सेम करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 6x इंटू x 6x² प्लस 6 अपॉन x ही व्हॅल्यू झाली dy/dxची. आता dx अपॉन dy फाइंड आउट करा. dx अपॉन dy काय येणार 1 अपॉन dy/dx म्हणजेच 1 अपॉन 6x² प्लस 6 अपॉन x. हा x वरती जाणार, काय होईल x अपॉन 6x² प्लस 6. आणि आता ॲट x इज इक्वल टू 1 हा पॉईंट दिला, म्हणजे dx अपॉन dy ॲट x इज इक्वल टू 1 ह्या पॉईंटला व्हॅल्यू काय येईल, xची व्हॅल्यू 1 ठेवा, 1 अपॉन 6 इंटू 1² प्लस 6 म्हणजे 1 डिवायडेड बाय 6 प्लस 6 आणि 1 अपॉन 6 प्लस 6 12. म्हणजे आन्सर येणार आहे आपलं 1 अपॉन 12. तसंच बघा नेक्स्ट आहे y इज इक्वल टू साइन ऑफ x-2 प्लस x² ॲट x इज इक्वल टू 2 हा पॉईंट दिला आहे. म्हणजेच बघा y इज इक्वल टू साइन ऑफ x-2 प्लस x² ॲट x इज इक्वल टू 2. दिलेलं फंक्शन आहे असंच घ्या, y इज इक्वल टू साइन x-2 प्लस x². डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, काय येईल dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ साइन ऑफ x-2 प्लस d/dx ऑफ x². म्हणजेच बघा
डेरिव्हेटिव्ह ऑफ साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस एक्स. मग साईन एक्स मायनस टूचं काय येईल कॉस एक्स मायनस टू आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस टू म्हणजे साईन एक्स मायनस टूचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे कॉस एक्स मायनस टू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस टू प्लस आहे असंच एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. मग कॉस एक्स मायनस टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस वन एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि 2चं 0 प्लस 2x आहे असंच म्हणजेच काय येणार कॉस एक्स मायनस टू प्लस 2x. हा झाला dy बाय dx. आता dx अपॉन dy फाइंड आउट करा. dx अपॉन dy म्हणजेच काय 1 अपॉन dy बाय dx म्हणजेच 1 अपॉन कॉस एक्स मायनस टू प्लस 2x. हे झालं आपलं इन्व्हर्स फंक्शन. आता पॉईंट कोणता दिला आहे ॲट एक्स इज इक्वल टू 2 हा पॉईंट दिला आहे. dx अपॉन dy ॲट एक्स इज इक्वल टू 2 ह्या पॉईंटला काय येईल बघा 1 अपॉन कॉस ऑफ एक्सची व्हॅल्यू 2 करायची म्हणजे 2 मायनस 2 प्लस 2 इंटू 2 म्हणजेच 1 अपॉन कॉस 2 मायनस 2 0 कॉस 0 प्लस 2 इंटू 2 4 कॉस 0ची व्हॅल्यू काय असते तर 1 म्हणजे 1 अपॉन 1 प्लस 4 आणि म्हणजेच 1 अपॉन 5. ही झाली आपली फायनल आन्सर. व्हॅल्यू आले 1 अपॉन 5 ॲट एक्स इज इक्वल टू 2. ह्या पॉईंटला व्हॅल्यू येते 1 अपॉन 5. ठीक आहे. ह्या पद्धतीने जो पॉईंट दिला असेल त्या पॉईंटला आपली व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तसंच बघा नेक्स्ट आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट करायचे तर बघा इथे फर्स्ट फंक्शन दिले टॅन इनवर्स लॉग एक्स. टॅन इनवर्स लॉग एक्स हे एक फंक्शन दिले आणि याचं डिफरन्शिएट करायचं. मग वाय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या टॅन इनवर्स लॉग ऑफ एक्स. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केलं तर काय होईल dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ टॅन इनवर्स लॉग ऑफ एक्स. आता टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बघा टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असतं. मग टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह इथं काय येणार इथे एक्सच्या ऐवजी लॉग एक्स आहे. फॉर्म्युला काय येणार 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे लॉग एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स लॉग एक्स आहे म्हणजेच काय येणार 1 अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स म्हणजेच 1 अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन एक्स म्हणजेच 1 अपॉन एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. बघा टॅन इनवर्स डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला यूज केला आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर पण इथे एक्सच्या ऐवजी लॉग एक्स आहे त्यामुळे इथे काय येणार आहे तर टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरच्या जागी ही टर्म येणार आहे जी काय ब्रॅकेटमध्ये असेल ती लॉग एक्स स्क्वेअर आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. मग ह्या हे असंच येणार आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स म्हणजेच 1 अपॉन एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. तसंच बघा नेक्स्ट कोसेक इन्व्हर्स ई रेस टू मायनस एक्स. बघा कोसेक इन्व्हर्स ई रेस टू मायनस एक्स याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर वाय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या. काय फंक्शन दिलं आहे कोसेक इन्व्हर्स ई रेस टू मायनस एक्स. मग इथं डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येईल dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ कोसेक इन्व्हर्स ई रेस टू मायनस एक्स. कोसेक इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला काय आहे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इन्व्हर्स एक्स फॉर्म्युला आहे -1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. आता इथे एक्स स्क्वेअरच्या जागी ई रेस टू मायनस एक्स आहे मग बघा फॉर्म्युला काय होईल -1 अपॉन एक्स म्हणजेच काय येणार ई रेस टू मायनस एक्स ही जी ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू असेल ती ई रेस टू मायनस एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर आहे म्हणजेच ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर आणि -1 आहे असंच. परत काय होणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू मायनस एक्स म्हणजेच -1 अपॉन ई रेस टू मायनस एक्स इंटू इथे काय होईल बघा ई रेस टू मायनस एक्स इंटू 2 आहे म्हणजेच ई रेस टू मायनस 2x -1 होईल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू मायनस एक्स ई रेस टू मायनस एक्सच येणार आहे आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्स म्हणजेच -1. बघा इथे ई रेस टू मायनस एक्स कॅन्सल होईल फक्त काय राहणार -1 अपॉन
अंडर रूट ई रेस टू मायनस 2x मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्स मायनस 1. म्हणजेच -1 प्लस 1 होणार आहे डिवायडेड बाय अंडर रूट ई रेस टू मायनस 2x आहे. हे कसं होईल 1/e⁻²x आणि -1 आहे असंच. म्हणजेच 1 अंडर रूट 1 - e⁻²x अपॉन e⁻²x आणि अंडर रूटमध्ये e⁻²x आहे. मग अंडर रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल. फक्त काय राहणार आहे e⁻² आणि ही टर्म वरती जाणार आहे e⁻² अपॉन अंडर रूट 1 - e⁻²x. बघा काय केले कोसेक इन्व्हर्स e⁻−x आहे याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केले. कोसेक इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं -1/x इंटू अंडर रूट x² - 1. इथे एक्सच्या जागी फक्त e⁻−x आहे. डिफरन्शिएट केलं dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ कोसेक इन्व्हर्स e⁻−x. म्हणजेच -1/e⁻−x इंटू अंडर रूट e⁻−x² - 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻−x. या e⁻−xचं परत डेरिव्हेटिव्ह निघणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻−x म्हणजेच -1/e⁻−x इंटू अंडर रूट e⁻−x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय होणार आहे e⁻−2x हा -1 आहे असाच इंटू e⁻−xचं डेरिव्हेटिव्ह e⁻−xच येणार आहे आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ -x. बघा इथे काय होईल हा e⁻−x आणि हा e⁻−x कॅन्सल होईल. काय राहील -1 अंडर रूट e⁻−2x - 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ -x -1. हा -1 प्लस 1 होईल अपॉन e⁻−2x आहे. अंडर रूटमध्ये e⁻−2x आहे. e⁻−2x कसं लिहिता येईल 1/e⁻²x. न्यूमरेटरमध्ये टर्म आहे हे डिनॉमिनेटरमध्ये आली तर मायनस होणार आहे e⁻² होईल 1/e⁻² आणि -1 आहे असंच. डिनॉमिनेटर सेम केला तर काय होईल 1 आहे असंच डिवायडेड बाय अंडर रूट 1 - e⁻²x अपॉन e⁻²x आणि ही टर्म अंडर रूटच्या बाहेर आली तर काय होणार आहे फक्त e⁻x होईल आणि परत ही टर्म वरती जाणार आहे म्हणजे e⁻x डिवायडेड बाय अंडर रूट 1 - e⁻²x. हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इन्व्हर्स e⁻−x. तसंच बघा नेक्स्ट आहे बघा नेक्स्ट काय दिले साइन इन्व्हर्स अंडर रूट 1 + x² अपॉन 2 याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. मग y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या साइन इन्व्हर्स अंडर रूट 1 + x² अपॉन 2 डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ साइन इन्व्हर्स अंडर रूट 1 + x² अपॉन 2. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स x बघा डेरिव्हेटिव्ह काय असतं साइन इन्व्हर्स एक्सचं तर 1/अंडर रूट 1 - x². म्हणजे इथं काय होणार 1/अंडर रूट 1 - x² म्हणजेच x² म्हणजेच x म्हणजे ही टर्म येणार आहे. म्हणजेच काय होणार बघा 1/अंडर रूट 1 - x² म्हणजेच अंडर रूट 1 + x² अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर x म्हणजे ही टर्म आहे याचा स्क्वेअर होणार आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 1 + x² अपॉन 2 हे आहे असंच येणार आहे. मग इथे बघा स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल काय राहील 1/अंडर रूट 1 मायनस ब्रॅकेटमध्ये काय येईल 1 + x² अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 1 + x² अपॉन 2. बघा इथे 1/√2 बाहेर घेतला आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 1 + x². अंडर रूट 1 + x² अपॉन 2 आहे. मग ही 1/√2 बाहेर घेतलं फक्त डेरिव्हेटिव्ह कशाचं येणार आहे रूट 1 + x². मी इथे बघा 1/अंडर रूट क्रॉस मल्टिप्लिकेशन केली आणि डिनॉमिनेटर सेम केलं तर काय होईल 2 × 1 2 -1 मायनस आहे आत ट्रान्सफर करा -1 आणि -x² अपॉन 2 इंटू 1/√2 आहे असाच येणार आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 1 + x² डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2√x म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/2 अंडर रूट 1 + x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + x² येणार आहे. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट 1 + x² याचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट 1 + x² आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + x² येणार आहे. मी इथे काय होईल बघा 1/√2
अंडर रूट 2 मायनस 1 1 1 मायनस एक्स स्क्वेअर येणार आहे अपॉन रूट 2 आणि ही रूट 2ची टर्म वरती जाणार आहे म्हणजे रूट 2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 अपॉन रूट 2 आहे असंच आणि इथे काय येईल 1 अपॉन 2 अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0च असतं फक्त एक्स स्क्वेअर्स काय येणार आहे तर 2x. आता इथे बघा हा रूट 2 कॅन्सल होईल हा 2 कॅन्सल होईल फक्त काय राहणार x इंटू 1 x अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर राहणार मग हे आपण एकाच स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ काय येईल 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि हेच म्हणजे काय येणार आहे तर x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर ए मायनस बी आणि ए प्लस बी फॉर्म्युला काय असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच 1चा स्क्वेअर 1 आणि एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर एक्स रेस टू 4 येणार आहे म्हणजे आपलं फायनल आन्सर येणार आहे एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स रेस टू 4 हे झालं फायनल आन्सर. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 याचं डेरिव्हेटिव्ह फाईंड करतो दिलेलं फंक्शन घेतलं डिफरन्शिएट केलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 याचं डेरिव्हेटिव्ह तर साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर मी ते एक्सच्या जागी इथे एक्सच्या जागी ही टर्म आहे म्हणजेच काय येणार 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस ह्या स्क्वेअर रूटचा स्क्वेअर होणार आहे आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ हे स्क्वेअर रूट अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 म्हणजेच 1 आहे असाच अंडर रूट 1 मायनस स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल फक्त 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 राहणार आहे इंटू हा 1 अपॉन रूट 2 बाहेर घ्या आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन इथे 2ने क्रॉस मल्टिप्लिकेशन करा डिनॉमिनेटर सेम करा 2ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2 मायनस 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 हे मायनस साईन परत आज शिफ्ट केले 2 मायनस 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू 1 अपॉन रूट 2 आहे असाच इंटू अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तर 1 अपॉन रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स तसंच इथे 1 अपॉन 2 रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर येणार आहे परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इथे काय होईल बघा 1 अपॉन 2 मायनस 1 अंडर रूटमध्ये काय येणार आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि परत हा रूट 2 वरती गेला तर रूट 2 होणार आहे म्हणजे रूट 2 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 अपॉन रूट 2 आहे असंच इंटू इथे काय होईल बघा 1 अपॉन 2 रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x मग बघा रूट 2 आणि हा रूट 2 कॅन्सल होईल हा 2 कॅन्सल होईल फक्त x इंटू 1 म्हणजेच x राहणार आहे डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर दोन्ही पण स्क्वेअर रूटमध्ये आहेत हे आपण एकाच स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर मी इथे बघा स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे म्हणजेच इथे काय होऊ शकतं ए मायनस बी इंटू ए प्लस बी ए मायनस बी इंटू ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय होईल एक्स आहे असंच डिवायडेड बाय अंडर रूट 1चा स्क्वेअर 1 आणि एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर एक्स रेस टू 4 म्हणजे एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स रेस टू 4 हे झालं आपलं फायनल आन्सर. तर ह्या पद्धतीने आपण काय फाइंड आउट करायचं आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन त्यासाठी इनव्हर्स फंक्शनचे फॉर्म्युले लक्षात ठेवा स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले साइन इनव्हर्स एक्स कॉस इनव्हर्स एक्स टॅन इनव्हर्स एक्स कॉट इनव्हर्स एक्स सेक इनव्हर्स एक्स आणि कोसेक इनव्हर्स एक्सचे फॉर्म्युले काय आहेत बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ठीक आहे.